फिफ्थ क्वेश्चन मी इथे नोट डाऊन केलाय प्रॅक्टिस सेट 1.5 मधला वर्ड प्रॉब्लेम रीड करूया आपण. तो काय दिलाय बघा. 2 boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. म्हणजे एका ट्रक मध्ये दोन प्रकारचे बॉक्सेस फिल करायचे. एका बॉक्सचं नाव आहे A आणि दुसऱ्या बॉक्सचं नाव आहे B आणि त्या ट्रकची टोटल कॅपॅसिटी 10 टन्स आहे. म्हणजे त्याच्यामध्ये 10 टनच जास्तीत जास्त बसू शकणार आहे. ओके. When 150 boxes of type A, आता काय करायचं तर आपल्याला हे दोन्ही बॉक्सेस मिळून एवढी कॅपॅसिटी फुल करायची 10 टन्सची. त्यासाठी फर्स्ट टाइम त्यांनी काय केलं बघा. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. म्हणजे 10 टन ही कॅपॅसिटी फुल होण्यासाठी A चे किती बॉक्सेस घेतलेत 150 आणि B चे किती बॉक्सेस घेतलेत 100. जेणेकरून तो ट्रक फुल्ली कॅपॅसिटीने भरेल म्हणजे 10 टन कॅपॅसिटीची भरेल. किंवा दुसरा ऑप्शन असा आहे सेकंड कंडिशन काय बघा. 260 बॉक्सेस A चे घेतलेत आणि B चे बॉक्सेस 40 घेतलेत बघा. 260 boxes of type A are loaded in the truck. It can still accommodate 40 boxes of type B. Means there are two combinations given here. Either you take 150 boxes of A and 100 boxes of B, the full capacity will be 10 ton. Or the other chance is that if you take 260 boxes of A, then you will have to take 40 boxes of type B, such that the truck will be filled with capacity of 10 tons. Okay. आणि आपल्याला विचारलेलं आहे की प्रत्येक बॉक्स जो आहे त्याची वेट किती आहे. सो वी हॅव आस्क्ड दॅट वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स किती आहे. सो ॲज युजुअल जे फाइंड करायचं आहे आपल्याला फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स त्यालाच आपण एक्स आणि वाय लेट करूया. सो व्हॉट आय एम लेटिंग हिअर सी लेट द वेट ऑफ बॉक्स ए बी एक्स केजी. एका बॉक्सच्या एक बॉक्स जो ए बॉक्स आहे त्याचा वेट एक्स केजी आहे. ओनली वन सिंगल बॉक्स. सिमिलरली वेट ऑफ बॉक्स बी टाइप जो आहे त्याचा वेट आपण वाय केजी म्हणूया एका बॉक्सचा. सो मी वन बॉक्सचं वेट लेट केलंय. वन बॉक्स ऑफ ए वेज एक्स केजी आणि वन बॉक्स ऑफ बी वेज वाय केजी असं आपण लेट केलंय. ओके. तर आता आपण कंडिशन्स यूज करूया. काय कंडिशन दिली बघा. 150 बॉक्सेस ऑफ ए. मला सांगा एका बॉक्सचं वेट एक्स केजी आहे ए च्या. 150 बॉक्सचं किती असणार 150 इंटू एक्स ना. तसंच एका बॉक्सचं बी बॉक्सचं वेट वाय केजी आहे. तर मला सांगा 100 बॉक्सेसचं किती असणार 100 वाय. सो फ्रॉम फर्स्ट कंडिशन what I can write from first condition. पहिली कंडिशन काय आहे बघा. From first condition I am reading that when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck it weighs 10 tons. ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. So tell me if one box of type A weighs x kg then 150 box will weigh 150x. बरोबर. आणि एक बी बॉक्स y kg एवढा आहे तर टोटल 100 बी बॉक्सेस किती बॉक्सेस घेतलेत बघा इथे 100 बी बॉक्सेस किती असणार 100 वाय. आणि हे दोन्ही मिळून किती टन आहे तर 10 टन आहे. बट लक्षात घ्या इथे आपण युनिट केजी दिलेलं आहे. बॉक्स एचं बॉक्स बी चं युनिट पण केजी दिलेलं आहे. मग ह्यांची ऍडिशन जी घेतली आहे ती पण केजीत असली पाहिजे. आता मला सांगा हे दोन्ही मिळून तो ट्रक फुल होतो याचा अर्थ हे दोन्ही वेट इक्वल टू 10 टन असले पाहिजे. बट 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. बट 10 टन्स इज इक्वल टू किती असणार 10,000 केजी. सो 10 न घेता काय घ्यायचं 10,000. लक्षात घ्या इथे 10 टन्स घ्यायचं नाही. 10 टन्सच्या ऐवजी काय घ्यायचं 10,000 घ्यायचं. समजलंय फर्स्ट कंडिशन. परत एकदा रिपीट करूया आपण बघा काय दिलेलं आहे. दोन प्रकारचे बॉक्सेस आहेत ए आणि बी. एका ट्रक मध्ये भरायचे आहेत ते बॉक्सेस ए आणि बी आणि त्या ट्रकची कॅपॅसिटी टोटल 10 टन आहे. 10 टन म्हणजेच 10,000 केजी बिकॉज 1 टन इज इक्वल टू 1000 केजी. सो 10 into 1000 इज इक्वल टू 10,000 केजी. आता 10,000 केजीचा ट्रक फुल करण्यासाठी दोन कॉम्बिनेशन्स त्यांनी दिले. फर्स्ट कॉम्बिनेशन ही फर्स्ट कंडिशन आहे ज्यामध्ये ते काय म्हणलेत 150 बॉक्सेस ए चे घेतले आणि 100 बॉक्सेस बी चे घेतले तर ही कॅपॅसिटी फुल होती. ओके. आणि सेकंड कंडिशन त्यांनी दिलेली आहे की 260 बॉक्सेस ए चे घेतले आणि 40 बॉक्सेस बी चे घेतले तर ती कॅपॅसिटी फुल होती. सो मी काय म्हणतोय मला जे फाइंड करायचंय ते काय बघा शेवटच्या लाईनला फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. दिस आय हॅव टू फाइंड.
So what I have let here, let the weight of each type of box, means the box A be x kg and box B be y kg. So box A चं weight आपण x kg लेट केलंय आणि box B चं weight आपण y kg लेट केलंय, समजलं? So from first condition, if weight of one box A is x kg, that means weight of 150 boxes will be 150x, and weight of 100 boxes of box B will be 100y, because weight of one box of B is y kg. सो हे दोन्ही मिळून कॅपॅसिटी फुल होतीये ट्रकची, म्हणजेच काय, हे दोन्ही बॉक्सेस मिळून 10 टन एवढी कॅपॅसिटी फुल होतीये. बट हे केजी मध्ये घेतल्यामुळे आपण इकडे 10 टन नाही लिहायचं, इक्वल टू किती लिहायचं, 10,000, बिकॉज दिस इज इन केजी, सो दिस ऑल्सो शुड बी इन केजी. आता बघा, याला डिरेक्टली इक्वेशन 1 म्हणणार नाही मी, का म्हणणार नाही, कारण की हे ऑलरेडी सगळे 10 च्या आणि 5 च्या टेबल मध्ये आहेत. सो पहिल्यांदा 10 ने डिवाइड करूया असं इकडे, डिवाइडिंग बाय 10. सो त्या इक्वेशनला 10 ने डिवाइड केल्यानंतर बघा, हे 150 अपॉन 10 15x होईल, प्लस हे 10y होईल. लक्षात घ्या, 150 ला जर 10 ने डिवाइड केलं तर 15 येईल, 100 ला 10 ने डिवाइड केलं तर फक्त 10 येईल. सो 10y इज इक्वल टू 10,000 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार आहे, 1000. सो फर्स्टली मी 10 ने सगळे डिवाइड केले, 10 ने डिवाइड करणं म्हणजे 10 कॉमन काढणं. ओके, सो 10 ने प्रत्येक टर्मला डिवाइड केले, 150 अपॉन 10 इज 15, 100 अपॉन 10 इज 10 and 10,000 अपॉन 10 इज 1000. आता अजून एकदा ते 5 च्या टेबल मध्ये आहेत सगळे. सो डिवाइडिंग बाय 5, लेट अस डिवाइड बाय 5 आल्सो. डिवाइडिंग बाय 5 म्हणजे 5 कॉमन काढायचं, डिवाइडिंग बाय 5 ऑन बोथ साइड्स, मीन्स दोन्हीने डिवाइड करायचं. 15x ला 5 ने डिवाइड केलं तर 3x, 10y ला 5 ने डिवाइड केलं तर 2y आणि 1000 ला 5 ने डिवाइड केलं तर 200. आता हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलंय आणि 3, 2 आणि 200 हे कुठल्या एका टेबल मध्ये नसल्यामुळे आपण आता कशाने डिवाइड किंवा कॉमन काढू शकत नाहीये. सो दिस इज माय फायनल इक्वेशन 1 असं मी लेट केले. सो माझ्या फर्स्ट कंडिशन वरून मी हे इक्वेशन ऑब्टेन केलेलं आहे. डायरेक्टली ह्याला 1 नाही म्हटलेलं, ह्याला डायरेक्टली 1 का म्हटलेलं नाही, कारण 150 कोएफिशिएंट ऑफ x, 100 कोएफिशिएंट ऑफ y and 10,000 द कॉन्स्टंट c all are in the tables of 10 and 5. समजलं, म्हणजे डायरेक्टली तुम्ही त्याला 50 ने डिवाइड केलं असतं तरी चाललं असतं, पण मी स्टेप वाईज केलंय. फर्स्टली 10 ने केलंय आणि नंतर 5 ने केलंय. तुम्ही डायरेक्टली 5 10 चा 50 ने डिवाइड केलं असतं चाललं असतं. बघा, 150 upon 50 is 3, 100 upon 50 is 2 and 10,000 upon 50 is how much, 200. सो डायरेक्टली 50 ने डिवाइड करा किंवा स्टेप बाय स्टेप फर्स्टली 10 ने डिवाइड करा आणि त्यानंतर 5 ने डिवाइड करा. ओके, किंवा कॉमन काढा, डिवाइड करणे म्हणजे कॉमन काढणे बोथ साइड्स वरून. ठीक आहे, आता आपण सेकंड कंडिशन कडे जाऊया. सेकंड कंडिशन मध्ये कॉम्बिनेशन काय दिलं बघा इथे या स्टेटमेंट मध्ये, when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes. म्हणजे जर 260 बॉक्सेस A चे घेतले तर एक्स्ट्रा 40 बॉक्सेस B चे घ्यायला लागतील, तर दोन्ही मिळून किती टन होणार आहे, 10 टन होणार आहे. म्हणजे फुल्ली लोडेड कॅपॅसिटी किती आहे, फुल्ली लोडेड कॅपॅसिटी 10 टन. So now the combination is we have to take 260 boxes of A and we have to take 40 boxes of B. Now you tell me one box A weighs x kg, then 260 boxes will weigh 260x. One box B weighs y kg, then 40 boxes will weigh 40y. So 260x plus 40y is equal to 10 tons. But not to take in tons. टन्स मध्ये घ्यायचं नाहीये, आपण कशात घेणार आहे, केजी मध्ये घेणार आहे. 10 टनच्या ऐवजी आपण 10,000 केजी असं लिहिणार आहे. सो फ्रॉम सेकंड कंडिशन 260 x plus 40y is equal to 10,000. 10 टन्स घेऊ नका, 10,000 घ्यायचं आहे. As this is in kg, so that the RHS also should be in kg. LHS मधला x आणि y kg मध्ये, याचा अर्थ RHS मधला हा 10 टन न लेता 10 into 1000, because 1 ton is equal to 1000 kg, but 10 टन किती असणार, 10,000 kg. आता इथे पण आपण पहिल्यांदा 10 ने डिवाइड करूया, समजलं, कारण इथे 0 आहे बघा, इथे पण 0 आहे आणि इथे तर बरेच 0 आहे. सो या सगळ्यांना 10 ने डिवाइड करूया. सो डिवाइडिंग बाय 10, डिवाइडिंग बाय 10 इकडे लिहितोय वरती मी,
डिवाइडिंग बाय 10 ऑन बोथ साइड्स 260 ला 10 ने डिवाइड केलं 0 0 कॅन्सल 26x प्लस 40 ला 10 ने डिवाइड केल्यानंतर 4y इज इक्वल टू 10,000 ला 10 ने डिवाइड केलं तर एक 0 कॅन्सल होईल 1000 येईल. आता 2 च्या टेबल मध्ये पण येते सो डिवाइडिंग बाय 2 2 ने 26 ला डिवाइड केलं की 13x येईल. 4y ला डिवाइड केल्यानंतर 2y येईल बरोबर आणि 1000 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 500 येईल. आता ह्याच्यामध्ये टेबल मध्ये नाहीये 2 आणि 13 एका टेबल मध्ये नसतो आणि हेन्स दिस इज आवर इक्वेशन 2. सो इक्वेशन लिहिताना कधीही ज्या कुठल्या टर्मने डिवाइड होत असेल त्याने करायचं. जसं काही मी या 260x + 40y = 10,000 ला डायरेक्टली इक्वेशन 2 म्हटलो नाही. इनिशियली मी प्रत्येक टर्म मध्ये 0 0 असल्यामुळे 10 ने डिवाइड केलं. 10 ने डिवाइड केल्यावर मला काय भेटलं 26x + 4y = 1000 and after that I have divided by 2. त्याच्यानंतर मी 2 ने डिवाइड केले. 2 ने डिवाइड केल्यानंतर 26/2 किती आला 13, 4/2 किती आला 2 and 1000/2 किती आला 500. आता हे आहे माझे इक्वेशन 2. लेट अस सॉल्व इट बाय एलिमिनेशन. ऑलरेडी y चे कोएफिशिएंट सेम आहेत बघा. इथं y चा कोएफिशिएंट 2 आहे, इथं पण y चा कोएफिशिएंट 2 आहे. सो जस्ट सबट्रॅक्शन घेऊया 2 - 1. why 2 - 1 बिकॉज x चा कोएफिशिएंट 13 इथं आहे आणि इथं x चा कोएफिशिएंट 3 आहे. ऑब्वियसली 13 हा 3 पेक्षा ग्रेटर आहे. त्याच्यामुळे आपण 2 - 1 करूया. मीन्स सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2. काय म्हणतो बघा सबट्रॅक्टिंग 1 इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजेच इक्वेशन 2 वरती लिहायचं आहे आपण 13x + 2y = 500 मायनस इक्वेशन 2 खाली लिहूया. इक्वेशन 2 काय आहे बघा. इक्वेशन 1 काय आहे बघा 3x + 2y = 200. सो इक्वेशन 2 वरती लिहिले आपण ॲज आय हॅव रिटन सबट्रॅक्टिंग 1 फ्रॉम 2. सो 2 वरती लिहिले 1 खाली लिहिलेलं आहे. आता मायनस प्लस मायनस होणार आहे. हे मायनस प्लस मायनस होणार आहे आणि इथे पण मायनस प्लस मायनस होणार आहे. सो या साइन सगळ्या बदलल्यात बघा. मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस अँड मायनस प्लस मायनस. 13x - 3x इज हाऊ मच 10x. 13x - 3x किती असणार 10x. 2y - 2y विल गेट कॅन्सल. हे कॅन्सल होणार आहे 0 लिहायची गरज नाही. 500 - 200 किती आहे सांगा मला 300. 500 - 200 इज 300. therefore x is equal to 10 ने इकडे डिवाइड होणार आहे 300 डिवाइड बाय 10 मीन्स x is equal to एक 0 कॅन्सल म्हणजेच किती येणार 30. x is equal to 30. आता x is equal to 30 एका इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करूया. सपोज मी इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो आणि y ची व्हॅल्यू फाइंड करतो. सो पुट इन इक्वेशन 1 असं लिहिणार आहे आपण. पुट इन इक्वेशन 1. So after putting x is equal to 30 in equation 1, what will equation 1 become? 3 into, see this is equation 1. So putting this x is equal to 30 here, 3 into 30 होणार आहे plus 2y is equal to 200 as it is. म्हणजे बघा हे 30 जी व्हॅल्यू आली x is equal to 30 ची ती या इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट केली आहे. 3 into 30 plus 2y is equal to किती आला 200. 3 into 30 किती आहे सांगा 90 plus 2y is equal to 200. समजलं 90 plus 2y is equal to 200. म्हणजेच 2y is equal to किती आला 200 minus 90 that is equal to 200 minus 90 means 110. 2y is equal to 110 आलाय म्हणजेच y is equal to 110 divided by 2. 110 divided by 2 म्हणजेच किती 2 5s are 10 आणि परत 2 5s are 10 म्हणजे 55. सो y ची व्हॅल्यू किती आली आहे 55 आणि x ची व्हॅल्यू आली 30. सो फायनली आन्सर कसं लिहायचंय therefore the weight of box A is box A म्हणजे आपला x होता ना. सो weight of box A is 30 kg. सिंगल बॉक्सचं वेट आहे. and the weight of box B is 55 kg. सो हे वर्ड्स मध्ये लिहायला विसरायचं नाही. 30 kg कोणाचं वेट आहे A चं आणि 55 kg कोणाचं वेट आहे बॉक्स B चं. हे वर्ड मध्ये मेन्शन करायचे शेवटी. समजला प्रॉब्लेम. आता आपण शेवटच्या प्रॉब्लेम कडे जाऊया. एक्सरसाइजच्या शेवटचा क्वेश्चन 6th वन मी इथे नोट डाउन करून घेतलेला आहे. रीड करूया आपण तो क्वेश्चन काय आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर डिस्टन्स दिले बघा. 1900 किलोमीटर एक डिस्टन्स आहे. ते डिस्टन्स विशाल नावाच्या एका पर्सनने पार्टली म्हणजे काही डिस्टन्स त्यातलं बसने आणि काही डिस्टन्स एरोप्लेनने
ट्रॅव्हल केले. मीन्स फॉर एक्झाम्पल आपल्याला दिल्लीला जायचं आहे. आता कराडमध्ये तर एअरपोर्ट नाहीये, सो आपण कराडमधून पुण्याला जाणार आहे बाय बस आणि पुण्यामधून फ्लाईट यूज करणार आहे म्हणजे एरोप्लेन यूज करणार आहे आणि दिल्लीला पोहोचणार आहे. असं टोटल डिस्टन्स आपण ट्रॅव्हल करणार आहे. तसंच विशालने केलेलं आहे. विशालने 1900 किलोमीटर मधला पार्ट ऑफ द जर्नी बसने केली आहे आणि पार्ट ऑफ द जर्नी त्याने एरोप्लेनने केलेली आहे. ओके, सो इट इज गिवन हियर क्लिअरली आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड. बसचं स्पीड दिले बघा. बसने जे डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल केलंय ते किती ॲव्हरेज स्पीडने ट्रॅव्हल केलंय 60 किलोमीटर पर आवर. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज, एरोप्लेनचं पण स्पीड दिलंय बघा 700 किलोमीटर पर आवर. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे इथून सपोज कराडमधून आपण पुण्याला गेलो बसने आणि पुण्यामधून दिल्लीला पोहोचलो आपण फ्लाईटने, तर टोटल 5 hours लागलेत असं आपण कन्सिडर करूया. ओके, सो इट टेक 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. म्हणजे आपल्याला फक्त इथं एकच अननोन आहे बघा, 2 अननोन नाही आहेत. पण आपल्याला माहिती आहे की 2 पार्ट आहेत, सो आपण 2 पार्टला एक्स आणि वाय लेट करूया. पण पार्ट दोन्ही काढायचे नाहीत, पार्ट एकच काढायचा आहे. तर मी एरोप्लेनने किती ट्रॅव्हल केलं विचारलं नाही, फक्त बसने किती ट्रॅव्हल केलं विचारलंय. सो आपण काय म्हणूया आउट ऑफ 1900 किलोमीटर एक्स किलोमीटर बसने ट्रॅव्हल केलेलं असावं आणि वाय किलोमीटर एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं असो. सो ते मी अननोन म्हणून घेतोय. सोल्युशन मध्ये काय येणार आहे, लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी एक्स किलोमीटर. बघा एकच अननोन आहे इथं, विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस डिस्टन्स किती काढायचं तेच अननोन आहे. पण आपल्याला दोन्ही व्हेरिएबल घ्यावे लागतील ऍटलिस्ट सॉल्व्ह करण्यासाठी. सो सेकंड व्हेरिएबल म्हणजे जर बसने एक्स केलंय तर राहिलं जे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलंय त्याला आपण वाय म्हणूया. सो अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी वाय किलोमीटर. समजलंय. सो टोटल 1900 किलोमीटर एवढा प्रवास एवढं ट्रॅव्हलिंग विशाल करतोय. त्यातला एक्स किलोमीटर हा पार्ट तो बसने ट्रॅव्हल करतोय आणि वाय किलोमीटर हा पार्ट एरोप्लेनने ट्रॅव्हल करतोय. आता मग इथे फर्स्ट कंडिशन तर क्लिअरच आहे बघा. फ्रॉम फर्स्ट कंडिशन इट्स क्लिअर दॅट एक्स प्लस वाय शुड बी इक्वल टू 1900. इक्वेशन 1. का असं झालं, कारण 1900 किलोमीटर टोटल डिस्टन्स आहे आणि त्याच्यातलं बसने एक्स करतोय आणि एरोप्लेनने वाय करतोय, म्हणजे दोन्ही मिळून तेवढंच पाहिजे ना. सो एक्स प्लस वाय मिळून किती पाहिजे 1900. सो फर्स्ट कंडिशन तर खूप इझी आहे. आता सेकंड कंडिशन कशी फॉर्म करायची बघा. सेकंड कंडिशन साठी त्यांचे स्पीड्स दिलेत बघा, ॲव्हरेज स्पीड्स आणि टाइम किती रिक्वायर्ड आहे ते दिलेलं आहे. सो आपल्याला टाइमचा डिस्टन्सचा आणि स्पीडचा फॉर्म्युला माहित पाहिजे. काय टाइम आणि डिस्टन्स स्पीडचा फॉर्म्युला बघा. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू काय असतो, डिस्टन्स अपॉन स्पीड. हा फॉर्म्युला आहे टाइमचा. ओके, सो फिजिक्स मधला फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, तो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आहे. त्या फॉर्म्युलाचा यूज जर मी केला तर मला सांगा टाइम रिक्वायर्ड बाय बस, म्हणजे बसने किती टाइम ट्रॅव्हल केलाय तो किती असणार आपण काढूया. टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस will be equal to distance covered by bus divided by speed of bus, right? सो मला बस बद्दल बोलायचं आहे म्हटल्यावर मी सगळे बसच घेणार ना. टाइम ट्रॅव्हल्ड बाय बस, बसने किती वेळ ट्रॅव्हल केलाय हे डिस्टन्स कवर्ड बाय बस, हे बसचं डिस्टन्स घ्यायला लागणार आणि स्पीड पण बसचं घ्यायला लागणार. आता डिस्टन्स कवर्ड बाय बस मी ऑलरेडी इथं लेट केलंय. किती लेट केलंय सांगा, एक्स. सो हे एक्स येणार आणि स्पीड ऑफ बस त्यांनी दिलेलंच आहे आपल्याला बघा. स्पीड ऑफ बस किती ॲव्हरेज 60. सो 60 येणार. हे एवढे आवर्स लागणार आहेत आपल्याला. टाइम आहे बरं का, टाइम ट्रॅव्हल्ड बाय. सो एवढे आवर्स बसने ट्रॅव्हल होतोय. आता असंच आपण लिहूया टाइम ट्रॅव्हल्ड बाय टाइम फॉर विच ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. एरोप्लेनने किती वेळ ट्रॅव्हल केले हे आपण लिहिणार. आता टाइम ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू डिस्टन्स कवर्ड बाय एरोप्लेन. सेम तेच लिहितोय मी. आता एरोप्लेनने ट्रॅव्हल करायला किती वेळ लागला हे लिहितोय मी.
टाइम ट्रेवल्ड बाय एरोप्लेन इज इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय एरोप्लेन डिवाइड बाय स्पीड ऑफ एरोप्लेन. आणि आता हे दोन्ही पण माहित आहेत मला. सांगा मला टाइम ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन किती असणार आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय एरोप्लेन जे किती लेट केलं आपण इथं y किलोमीटर, सो y डिवाइड बाय स्पीड ऑफ एरोप्लेन दिली आपल्याला, किती दिली आहे 700 किलोमीटर पर आवर, सो डिवाइड बाय 700 एवढे आवर्स. ओके, सो बसने ट्रॅव्हल केले एवढे आवर्स x/60 आवर्स and time for which it is traveled by aeroplane, Vishal has traveled in aeroplane, is y/700 hours. आणि टोटल मिळून सगळा टाइम दिलेला आहे इथे बघा. टोटल टाइम किती लागतोय 5 hours. मीन सपोज विशालच्या ठिकाणी आपण असू आणि आपल्याला कराडमधून दिल्लीला पोहोचायचं आहे, तर कराडमधून पुण्यापर्यंत जायला आपण बस यूज केली आहे, त्यासाठी x/60 वेळ लागलाय. आणि पुण्यावरून दिल्लीला जायला आपण एरोप्लेन यूज केली आहे, त्यासाठी आपल्याला y/700 टाइम लागलाय. आणि टोटल मिळून टाइम किती लागलाय 5 hours. समजलं. सो हे दोन टाइम्स मी इथं फाइंड केले, त्यांची ऍडिशन सेकंड कंडिशनच्या अनुसार किती असणार आहे 5 hours फ्रॉम सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन x/60 plus y/700 is equal to 5 hours. So this number of hours traveled by bus plus this number of hours traveled by aeroplane, both are added and together they are equal to how much hours? 5 hours, because it is the given condition. That सगळं मिळून त्याला 5 hours लागतात. आता याला पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. काय कसं करणार आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये, तर काय करायचं आहे 700 ने इकडे मल्टिप्लाय करूया, 60 ने इकडे मल्टिप्लाय करूया. समजलं. आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करू इक्वेशन. सो काय होणार बघा 700x plus 60y upon 60 into 700 is equal to 5. लक्षात आलं. क्रॉस मल्टिप्लाय केलं बघा 700 into x plus 60 into y आणि खालच्यांची मल्टिप्लिकेशन 60 into 700 is equal to 5. आता हे 700x plus 60y इथेच ठेवूया आणि 60 into 700 इकडे पाठवूया. सो 5 into 60 into 700 होणार. सो हे 5 ऍज इट इज आणि हे 60 into 700 पण इकडे गेलं. आता बघा प्रत्येकामध्ये एक तर 0 लाई करतोय बघा. इथे 2 आहेत, इथं 1 आहे आणि इथं हे 2 आणि हे 3 आहे. सो आपण 10 ने डिवाइड करूया. डिवाइड बाय 10. डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड्स. डिवाइड बाय 10 ऑन बोथ साइड्स केलं तर 700 डिवाइड बाय 10 किती आला 70x प्लस 60 डिवाइड बाय 10 किती आला 6y. बरोबर. आणि इथं 10 ने डिवाइड केल्यानंतर कुठला तरी एक 0 कॅन्सल करूया. आयदर 60 चा एक 0 कॅन्सल करूया किंवा 700 चा एक 0 कॅन्सल करूया. सपोज मी 60 चा कॅन्सल केला तर इथं 6च राहिला आणि 700 ऍज इट इज. म्हणजे बघा इथे सर्वात कमी 0 या टर्मला आहे 60y ला 0. सो मी 10 ने डिवाइड केलंय. इथं 10 ने डिवाइड केल्यावर 70 आला, इथं 10 ने डिवाइड केल्यावर 6 आला आणि इथं 10 ने डिवाइड केलं या 60 मधला एक 0 कमी करून 6 लिहिलाय. आता 70x plus 6y is equal to किती येतोय बघा 70x plus 6y is equal to 5 6 जा 30 आहे. या दोघांचा प्रोडक्ट 30 आहे. 5 6 जा 30 इंटू हे 700 करायचं आहे. सो 5 6 जा 30 आहे इंटू हे 700. 3 7 जा किती आहे सांगा 3 7 जा 21. 3 7 जा 21 आणि किती 0 लागतात वरती 3 0 आहेत बघा 1 2 आणि 3. So 21 and 000. So 21,000. आता अजून एकदा ते 2 च्या टेबल मध्ये आहेत बघा. 6 is in the table of 2, 70 is also in the table of 2 and 21,000 is also in table of 2. So 2 ने पण डिवाइड करूया. 2 ने डिवाइड केल्यावर काय होणार बघा डिवाइडिंग बाय 2. डिवाइडिंग बाय 2 ऑन बोथ साइड्स. 70 डिवाइड बाय 2 किती आहे 35x. बरोबर. प्लस 6 डिवाइड बाय 2 किती आहे 3y इज इक्वल टू 2 ने डिवाइड करतोय बघा 70 डिवाइड बाय 2 35, 6 डिवाइड बाय 2 3y. 21,000 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येणार बघा 2 1 जा 2, 2 0 जा 2 0 जा 0, 1 राहिला 0 राहिला 10, 2 5 जा 10, 10,500. बघा 21,000 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 10,500. आता ह्याला 3 ने डिवाइड होतंय का सांगा मला. 3 हा सर्वात लहान प्राइम नंबर इथं प्रेझेंट आहे y चा कोएफिशिएंट.
बट 35 काय 3 च्या टेबलमध्ये नसतं. सो 3 ने काय डिवाइड होणार नाही. याला डायरेक्टली आपण आता काय म्हणूया इक्वेशन 2, कारण हे आता डिवाइड होणार नाही. आता इक्वेशन 1 बघा आणि इक्वेशन 2 बघा. पण एकदा क्वेश्चन आठवा, क्वेश्चन मध्ये बसने किती ट्रॅव्हलिंग केलं एवढंच विचारलंय, एरोप्लेनने किती ट्रॅव्हलिंग केले विचारलेलं नाहीये. म्हणजे मला एक्स फाइंड करायचं आहे, वाय फाइंड करायला सांगितलेलंच नाहीये. सो एक्स फाइंड करायचं आहे याचा अर्थ काय करूया, वाय एलिमिनेट करूया ना इनिशियली. वाय एलिमिनेट करण्यासाठी या फर्स्ट इक्वेशनला इथं 3 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे हे 3y आणि हे 3y कॅन्सल होईल आणि x चा आन्सर भेटेल. समजलं. सो वाय एलिमिनेशनला जायचं आहे, एक्स एलिमिनेशनला जाऊच नका चुकून पण, कारण की x आपल्याला काढायचं ऍक्च्युअली, y काढायचा नाहीये. सो फक्त x फाइंड करायचं आहे आपल्याला, बसने किती ट्रॅव्हल केलं हेच फाइंड करायचं. सो व्हॉट आय एम गोइंग टू डू हियर, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. काय लिहितो बघा आता इथे, मल्टिप्लाय जे मगाशी ऑब्टेन केले इक्वेशन त्याला 3 ने मल्टिप्लाय करूया. मग इक्वेशन 1 ला जर 3 ने मल्टिप्लाय केले, हे मगाशी लिहिलं आहे बघा माझ्याकडे इथे, 3 into x 3x येईल प्लस 3 into y 3y येईल बघा. 3 into x 3x प्लस 3 into y 3y इज इक्वल टू 19 3 चा किती असणार आहे 57. 19 3 चा किती असणार आहे 57 आणि हे 2 0 ऍज इट इज. सो 3 ने मल्टिप्लाय केले थ्रू आउट इक्वेशन 1 ला, कारण मला y चे कोएफिशियंट्स इक्वेट करायचे होते बघा. y चे कोएफिशियंट सेम झाले, या फर्स्ट इक्वेशन जे मगाशी ऑब्टेन केलंय त्याला 3 ने मल्टिप्लाय केलंय. समजलं. आता आपण या इक्वेशनला इक्वेशन काय म्हणूया 3. 3 ने मल्टिप्लाय करून 1 ला आपल्याला इक्वेशन 3 ऑब्टेन झाले. आता सिंपली काय करूया 2 - 3 करूया. 2 - 3 का करायचं, 35 इज ग्रेटर नंबर अँड 3 इज अ स्मॉलर नंबर. समजलं. 10,500 इज अ ग्रेटर नंबर अँड 5,700 इज स्मॉलर नंबर. सो कॅन्सल मला 3y करायचं राईट आहे, बट सोपं पडावं यासाठी सेकंड मधून थर्ड मायनस करूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 2. सो इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 मायनस करायचं आहे, इक्वेशन 2 वरती लिहायचं आहे. 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500 मायनस 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. इक्वेशन 3 मी खाली लिहिलंय आणि इक्वेशन 2 वरती लिहिलंय. समजलं. आता साइन्स बदलूया, मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस, मायनस प्लस मायनस, सगळे मायनस झाले बघा. 35 मायनस 3 किती असतो सांगा 32x. 35 मायनस 3 किती असतो 32x. 3y आणि हा चेंज साइन मायनस आहे, 3y मायनस 3y काय होणार कॅन्सल 0 येणार. 3y मायनस 3y कॅन्सल 0 येणार. आणि 10,500 मायनस 5,700 आपण करूया. 10,500 मायनस 5,700 किती येणार बघा, हे 0 मायनस 0 0, 0 मायनस 0 0, बरोबर. या 5 ला 15 करूया, कारण हे 7 लहान नंबर आहे, 7 मोठा नंबर आहे. 5 ला 15 केला, 15 मायनस 7 किती आला सांगा 8, बरोबर. आता इथे 0 चं 10 झालं आणि 10 चं 9 झालं, 9 मायनस 5 किती आलं 4. So 4,800 is the subtraction of 10,500 minus 5,700. ओके. आता या 32 ने इकडे डिवाइड करूया, मग x इज इक्वल टू काय येणार, आपण फायनल आन्सर कडे अप्रोच झालोय बघा. आता 32x इज इक्वल टू 4,800 असं ऑब्टेन झालंय आपल्याला. सो x इज इक्वल टू काय येणार 4,800 डिवाइड बाय 32. 32 ने इकडे डिवाइड झालंय, समजलं. आता तुम्हाला डायरेक्ट 32 चा टेबल पार्ट नसेल तर आपण काय करूया 16 ने डिवाइड करूया. 16 चा जर ऍटलीस्ट पार्ट असणार आहे आपल्याला बाहेर आहे 16 चा टेबल. सो 32 ने डिवाइड केल्यावर बघा हे 48 पण 16 च्या टेबल मध्ये आहे, 32 पण 16 च्या टेबल मध्ये. 16 3 जा 48, 16 3 जा 48 आहे. सो 16 3 जा 48, हे 2 0 आहे तसे, आणि खाली 16 ने डिवाइड केलं 16 2 जा 32. लक्षात आलं. 16 3 जा 48 आहे, सो इथं 3 लिहिला आणि हे 2 0 ऍज इट इज लिहिले, आणि खाली 32 पण 16 च्या टेबल मध्ये आहे, 16 2 जा 32. आता 2 ने डिवाइड होता बघा, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 3 मधून 2 गेला, 1 राहिला, 1 0, 2 5 जा 10 and 2 0 जा 0. सो x इज इक्वल टू किती आला 150. 300 डिवाइड बाय 2 इज 150. सो आता हे पुट करायचं नाही, गडबडीत काय कराल तुम्ही, x इज इक्वल टू 150 कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट कराल आणि y ची व्हॅल्यू काढायला जाल. पण क्वेश्चन नीट रीड करा, आपल्याला y फाइंडच नाही करायचा, कारण आपल्याला फक्त बसने किती ट्रॅव्हलिंग केलंय विशालने हेच फाइंड करायचं आहे, एरोप्लेनचं काढायला सांगितलेलं नाही. सो हेच आपलं आन्सर आहे. x वरच आपण स्टॉप करायचं आहे आणि वर्ड्स मध्ये आन्सर लिहायचं आहे. देअरफॉर द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय
विशाल बाय बस इज 150 किलोमीटर. हे आपलं फायनल आन्सर आहे. सो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय विशाल बाय बस इज 150 किलोमीटर.